जलप्रदूषण रोखण्याचं कारण सांगून नदी, तलाव, विहिरीत मूर्ती विसर्जनाला बंदी आहे। अशा परिस्थितीत आज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी नदी परिसरात जाऊन पाहणी केली असता सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचं दिसून आलं। तसंच नदीकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड दलदल आहे। त्याबद्दल महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न उपस्थित करत केवळ गणेश मूर्ती विसर्जित झाल्यामुळेच नदी प्रदूषण होतं का असा मुद्दा मांडण्यात आला। दरम्यान महापालिका प्रशासनाने पंचगंगा नदी मार्गावर बॅरिकेड्स मारून पूर्ण रस्ता बंद केलाय। काही हिंदुत्ववादी संघटना वाहत्या पाण्यातच गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याच्या भूमिकेवर अडून आहेत, तर दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून नदी, तलाव आणि विहिरीमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यास बंदी घातली आहे। त्यामुळे यावर्षी सुद्धा महापालिका प्रशासनानं पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स लावले आहेत, जेणेकरून गणेश मूर्ती विसर्जनासाठी पंचगंगा नदीपर्यंत कुणाला जाताच येणार नाही। आज सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते गजानन तोडकर, उदय भोसले, मनोहर सोरप, सुधाकर सासने, विक्रम जरग पंचगंगा नदीवर गेले होते। त्यांनी महापालिकेने लावलेल्या बॅरिकेड्सबद्दल प्रशासनाचा निषेध केला। एकीकडे पंचगंगा नदीमध्ये शुक्रवार पेठ परिसरातील सांडपाणी आणि काही कारखान्यातील रासायनिक पाणी मिसळत असतं। पंचगंगा नदी घाटावर प्रचंड दलदल निर्माण झाली आहे। त्याबद्दल महापालिका प्रशासनाला कधी जाग येणार असा सवाल गजानन तोडकर यांनी उपस्थित केला। तसंच घरगुती गणपतींचं वाहत्या पाण्यात विसर्जन करू अशी भूमिका पुन्हा एकदा मांडण्यात आली।